हॅलो, मायसेल्फ अनुष्का जितेंद्र गाडगे, अ स्टुडंट फ्रॉम GNC नागपूर. तर मी माझी कोचिंग 11th पासून चालू केली आणि ऑलमोस्ट 10चा रिझल्ट आला. माहितीच नव्हतं काय करायचं. बनायचं तर डॉक्टर होतं ना. फील्ड खूप वास्ट. माहिती पडलं की बाई एक्झाम नसते, नीट नव्हायची. आता काही थोडी रिसर्च चालू केली की बा कसं काय करायचं. तर माहिती पडलं की बापरे, 22 25 लाख लोक बसतात एक्झामला. कसं होणार आपलं? एका छोट्याशा शहरातून येऊन एवढी मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये कसं राहणार आपण? तर मग आम्ही शाश्वत गुरुकुल बघितलं की हा एक छोटा इन्स्टिट्यूट होता. बरं वाटलं की हा बा इकडे छान क्लासेस आहेत. मग एक पहिल्या दिवशी गेलो, बघितलं की फक्त 25 मुलं. बापरे, कसं ऑकवर्ड वाटलं की 25 लोकात कॉम्पिटिशन नसेल, काही नसेल. बाकीचे मोठे मोठे इन्स्टिट्यूट्स मध्ये तर 100 200 लोक एकाच क्लासमध्ये. तर वाटतं की खूप कॉम्पिटिशन असेल, पण इथे असं नव्हतं. इकडे पर्सनल अटेन्शन देण्यात आलं. जेव्हा गरज पडली तेव्हा 1-to-1 क्लासेस पण सुद्धा झाले. आलोक सरनी तर खूपच कॉन्फिडन्स डेव्हलप केला. लास्टचे काही दिवस आठवतात नीटचे. खूप कॉन्फिडन्स लो व्हायचा, म्हणजे की वाटायचंच नाही की होईल नाही होईल. मग असंच एक दिवस आलोक सर जवळ येऊन बसली की आता काय होईल. सरांना असंच विचारलं, सर मी मार्क्स भी नहीं आ रहे, क्या होगा, इतने बड़ी कंपटीशन भी कम नहीं. एक लाइन जो सर ने बोली, बस कंपटीशन 25 लाख बच्चों से नहीं, वो 5 लाख बच्चों से जो रोज पढ़ते हैं. अगर तुम उसमें खड़ी रही देन ओनली विल विन द रेस. बरं, फॅकल्टीजचा विचार आला की बघ बाकीच्या इकडे ते एका सब्जेक्टसाठी खूप फॅकल्टीज आहेत, पण आमच्याकडे एका सब्जेक्टसाठी एक फॅकल्टी, खूप एक्सपिरियन्स फॅकल्टी. जेव्हा पाहिजे तेव्हा डाऊट्स विचारता यायचे. म्हणजे की कधी व्हॉट्सअपवर सुद्धा मी तर सरांना खूप रात्री सुद्धा मेसेज करायची, सर मला हे समजलं नाहीये. तर कसं, सर मला लगेच मेसेज करायचे की बाई असं असं सॉल्व्ह कर, आणि जर नाही समजलं तर मी परत विचारायचे. असेच केमिस्ट्री आणि बायोचे सुद्धा कधी पण अवेलेबल राहायचे आम्हाला डाऊट सांगायला. आणि इकडे क्लासेस छोटे असल्यामुळे 1-to-1 अटेन्शन तर खूपच देण्यात आलं. जेव्हा पाहिजे तेव्हा काही पण विचारता आलं. एक्झॅक्टली आम्ही पर्सनल फिलिंग सुद्धा शेअर करतो. एक असं अटॅचमेंट सारखं झालं होतं, एक टीचर आणि स्टुडंटची बॉन्डिंग. मी ते इकडे क्लासेस झाल्यावर सुद्धा खूप वेळ बसायची फक्त अभ्यास करायला. म्हणजे की एक लायब्ररीचं वातावरण. इकडे एवढी छान लायब्ररी, जे पुस्तक पाहिजे ते भेटायचं. आणि स्टाफ पण खूप हेल्पफुल होता. सगळेच हेल्पफुल, टीचिंग नॉन टीचिंग सगळे स्टाफ खूप छान होते. नीट किंवा JEE साठी पुढील तयारी करताय त्यांना मी एक सजेस्ट करेन की तुम्ही इकडे येऊन बघा. तुम्हाला वातावरण नक्की आवडेल. क्लासेस छोटे, टीचर स्टाफ खूप चांगला आहे, आणि अभ्यासाचं वातावरण आहे. इकडे असं नाही की 100 मुलांमधून 20 लोकांचं सिलेक्शन होतं. इकडे असं आहे की 20 लोकांमधून 20 लोकांचं सिलेक्शन होतं. बाकीच्या मोठ्या इन्स्टिट्यूट पेक्षा शाश्वत गुरुकुल फार बेटर आहे. क्लासेस छोट्या, स्ट्रेंथ कमी आहे, आणखी खूप वेल इक्विप्ड क्लासेस आहे. ऍक्च्युली आता तर नवीन इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा आलंय. टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ खूप छान आहे, आणि खूप पर्सनल अटेन्शन देता येईल तुमच्याकडे. आणि मी सजेस्ट करेन की अमरावती मधलं बेस्ट इन्स्टिट्यूट आहे शाश्वत गुरुकुल, आणि मी तिथूनच शिकते. थँक्यू.